आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने खीर न करता अगदी वेगळ्या पद्धतीने खीर करून दाखवणार आहे। यामध्ये दुधाचा वापर न करता नारळाच्या दुधापासून आणि चणा डाळ वापरून पायसम किंवा मडगणं असा मालवणी पदार्थ करून दाखवणार आहे। मडगणं करण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ ही 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे व अर्धा तास तिला पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी अर्धे नारळ हे कापून घेतलेले आहे। आपल्याला नारळाचं दूध हे तयार करायचं आहे। जवळपास 1 मोठी वाटी नारळ इथे मी घेतलेला आहे व त्याला अशा प्रकारे याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा देखील मी 1 ते 2 वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे व तो देखील अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर 5-6 काजू बदाम याचे तुकडे घेतलेले आहे आणि सोबतच विलायची आणि जायफळाची पूड देखील घेतलेली आहे। आता पायसम किंवा मडगणं कसं करायचं याची रेसिपी बघूया। सर्वात आधी इथे आपल्याला चणा डाळ ही शिजवून घ्यायची आहे। इथे मी मातीच्या मडक्यामध्ये डाळ ही शिजवून घेणार आहे। चणा डाळ शिजायला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे जर तुम्ही अर्धा तास चणा डाळ ही पाण्यामध्ये भिजवत ठेवली तर डाळ शिजण्यास पटकन मदत होते। आता इथे मी 2 वाटी गरम पाणी हे टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे व आपल्याला हे व्यवस्थित असं गॅसवरती मध्यम आचेवरती शिजायला ठेवून द्यायचं आहे। डाळ शिजेपर्यंत आपण नारळाचं दूध हे काढून घेऊयात। नारळाचं दूध करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी नारळाचे काप हे टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे व मिक्सरवरती आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरवरती बारीक वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी चाळण ठेवून याच्यावरती नारळाचा रस हा अशा प्रकारे पिळून घेणार आहे। अशा प्रकारे हाताने दाबून आपल्याला नारळाचा रस हा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे नारळाचा रस हा तयार झालेला आहे। त्यानंतर उरलेल्या नारळाच्या चवामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरवरती बारीक फिरवून दुसऱ्यांदा पुन्हा नारळाचा रस हा काढून घ्यायचा आहे। आता इथे डाळ देखील आपली शिजत आलेली आहे। आपल्याला डाळ ही पूर्णपणे गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे। अशा प्रकारे डाळ ही दाबून बघा। डाळ ही व्यवस्थित स्मॅश होत आहे। आपली डाळ ही शिजून झालेली आहे। आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा टाकून घेणार आहे व आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून साबुदाणा देखील व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी साबुदाणा शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाच 6 मिनिटांनी झाकण उघडून बघूया। साबुदाणा हा व्यवस्थित फुलला आहे व शिजलेला देखील आहे। आता याच्यामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे व आपल्याला आता गूळ वितळेपर्यंत हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। सात 8 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया।
गूळ हा व्यवस्थित असा वितळलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये नारळाचं दूध टाकून घ्यायचं आहे. नारळाचं दूध टाकण्याआधी आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे व थोडंसं तापमान कमी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण आधी जे घट्ट दूध काढलेलं होतं नारळाचं ते टाकून घ्यायचं आहे. दूध टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जे राहिलेलं नारळाचं दूध आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे. नारळाचं दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम चालू करून अगदी मंद आचेवरती आपल्याला पायसम किंवा मडगण हे 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये विलायची आणि जायफळाची पूड देखील टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावरती तुपाची फोडणी करायची आहे. तर तुपाची फोडणी कशी करायची? 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी राहिलेले काजू बदाम आणि थोडेसे मनुके हे टाकून घेणार आहे व मध्यम आचेवरती हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. मनुके छान फुललेले आहेत व काजू आणि बदाम देखील हलके असे ब्राऊन झालेले आहे. आता आपल्याला हे पायसमवरती टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद आहे. आपलं पायसम किंवा मालवणी गोड पदार्थ मडगण हे तयार आहे. आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ मालवणी पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी ह्या बघायला भेटतील.